भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याप्रकरणी प्रतिकात्मक श्वानांच्या टेडीची वाजत गाजत मिरवणूक. प्रतिकात्मक श्वान टेडी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सुपूर्द करत निषेध. सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. शहरामध्ये भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ले करण्याचे प्रकार वाढले आहेत आणि यामुळे त्रस्त झालेल्या शिराळकरांनी थेट नगरपालिकेवर प्रतिकात्मक श्वान मोर्चा काढत नगरपालिकेचा निषेध नोंदवला आहे. कुत्र्याचे प्रतिकात्मक टेडी घेऊन वाजत गाजत मिरवणूक काढत नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना श्वान टेडी भेट स्वरूपात देत शहरातल्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याबाबत करण्यात आलेल्या अनोख्या आंदोलनाची शिराळा तालुक्यात जोरदार चर्चा सुरू असून आंदोलनाची दखल घेऊन प्रशासनाला जाग येईल का असा सवाल आता आंदोलन उपस्थित करत आहेत. आज शिराळा शहरामध्ये अनेक माणसांवरती, वयोवृद्ध महिलांवरती, अनेक वृद्धांवरती कुत्र्यांनी जीव गेली हल्ला केलेला आहे. हा हल्ला या आठवड्यामध्ये खूप वाढलेला आहे. ह्या शिराळा शहरामध्ये 400-500 कुत्री सांगलीवरून, मिरजेवरून आणून आमच्या परिसरामध्ये सोडली गेलेली आहेत. त्यामुळे कुत्र्यांच्या संख्येमध्ये इथं मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. आज प्राथमिक स्वरूपात आमचे सगळे सहकारी व आम्ही सगळ्यांनी मिळून आज प्राथमिक स्वरूपात ढोल ताशा व प्राथमिक ही असली कुत्री घेऊन आम्ही नगरपंचायतीवर इशारा दिलेला आहे व येणाऱ्या काळात नगरपंचायतीनं आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की त्यांचा बंदोबस्त करू. जर अन्यथा तो बंदोबस्त केला नाही तर आम्ही इथली गावातली सगळी जी मोकाट कुत्री सुटलेली आहेत ती सगळी कुत्री घेऊन नगरपंचायतीमध्ये आम्ही सोडणार आहे. धन्यवाद. आज शिराळा नगरपंचायतीसमोर आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात कुत्र्याचा टेडी घेऊन आंदोलन केलेलं आहे. या शिराळामध्ये आज 400-500 कुत्री झालेली आहेत. का झालेली आहेत तर शेजारच्या असणाऱ्या सांगली, मिरज किंवा अन्य महानगरपालिकातील कुत्री रेटरे धरण परिसरामध्ये सोडली जातात आणि ती आमच्या गावामध्ये आलेली आहेत. गावामध्ये आज नागपंचमीचा सण जवळ आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जर 100-500 कुत्री जर आपणाला चावायला लागली तर अत्यवस्थ माणसं मोठ्या प्रमाणामध्ये झाली. मग ह्या कुत्र्यांचा बंदोबस्त या नगरपंचायतमध्ये केला नाही तर याला आम्ही अन्य थोड्या दिवसामध्ये जिवंत कुत्री सुद्धा या नगरपंचायतमध्ये सोडणार आहे आणि ह्या कुत्र्याचा बंदोबस्त व्हावा अशी आम्ही नगरपंचायतला आंदोलन वजा इशारा दिलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.